जय श्रीराम दिगंबर शेठ. जय श्रीराम. मित्रांनो, आज आपण रुद्र डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर दिगंबर शेठ यांच्या फार्मवर आलो आहोत. राहुल शेठ आणि हे बंधू आहेत. आज आपल्याकडे 17-18 गाई उपलब्ध आहेत. हा 10-12 गाई वेलेले आणि 5-6 गाई गाभण आहेत. गाभणे ही मोठ्या मापाची गाई आहे. हिला दोन्ही टाइमच मिळून आहे ना 16 लिटर दूध चालू आहे. हा भरपूर मोठ्या मापाची भावनगर नसलची गाई आहे. हिची आपण 70,000 रुपये किंमत ठेवलेली. 70,000 सेवत आहे. हा आणि जर एखाद्याने मागणी केली मागणी केली तर थोडेफार कमी जास्त करून देऊ त्यांना. दिगंबर शेठ काय होईल म्हणले हिचं फायनल? फायनलीला आपण 65,000 रुपयाला देऊ. 65,000 देत आहे. हो. दुधाची क्षमता काय म्हणली हिची? हिची 16 लिटर गॅरंटी. 16 लिटरची फुल गॅरंटी देत आहे. हो. 2 टाइम पिळून यायची आपल्या फार्मवर घेऊन जायची. गाय खूप मोठ्या मापाची गाय आहे. काशीचा आकार पाहून घ्या, क्षमता पहा आणि गायची शरीर रचना पहा, जात पहा. अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल फायनल काय म्हणले दिगंबर शेठ? 65,000 रुपये. 65,000. दुधाची 100% खात्री देत आहे. 100% खात्री. 2 टायमाचं 3 टायमाचं मोजमाप करून देत आहे. ओके मित्रांनो, गाय 1 नंबरची गाय आहे. खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेला आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. सर ही 2 नंबरची गाय काय सांगताय? 2 नंबरची गाय दुसऱ्या येताची आहे. तिला दोन्ही टायमाचं 11 लिटर दूध चालू आहे. तिला खाली आहे ना खोंड आहे. खाली खोंड आहे का तिला? हो. काय सांगताय म्हणलं तिचं? हिचे आपण 60,000 रुपये सांगून 55,000 फायनल. 55,000 फायनल देत आहे. हो. क्षमता काय होईल तिची? क्षमता तिची 11 लिटरची पूर्ण खात्री. 11 ते 12 लिटर देत हो. आहे. साधारण 1-2 लिटरचं इकडे तिकडे होऊ शकतं. पाहताय मित्रांनो, ही 2 नंबरची गाय आहे. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. सर ही 3 नंबरची गाय? 3 नंबरची गाय आहे. पहिल्या वेताला खाली झाली आहे. तिला कालवड आहे. हा हिचे 51,000 रुपये किंमत ठेवून आपण 45,000 फायनल. 45,000 देत आहे. क्षमता काय राहील तिचं? क्षमता हिची 9 लिटर वेलेली ना? हा 9 लिटर खाली कालवड. पाहताय मित्रांनो, खाली कालवडे 9 लिटरची क्षमता आहे. 2 टायमाचं मोजमाप करून 4 टायमाचं घेऊ शकता. हो. 3 नंबरची. 3 नंबरची गाय आहे. 4 नंबरची सर? 4 नंबरची गाय आहे ना, प्युअर नसलची गाय आहे. 8 दिवस कच्ची आहे. काय होईल सर तिचं? तिची आपण आहे ना 55,000 सांगून 51 ला फायनल देऊ. 51 ला फायनल देत आहे. पाहताय मित्रांनो, गायची क्वालिटी पहा. 4 नंबरची गाय आहे ती. दिगंबर शेठ ती 5 नंबरची गाय काय सांगताय? 5 नंबरची गाय काबरी मध्ये आहे. 8 दिवसाची कच्ची आहे आणि तिची आपण 65,000 सांगून 60 ला फायनल देऊ. 60 ला फायनल देत आहे. हो. क्षमता काय राहील म्हणले त्याची? तिची 10-11 लिटरची क्षमता राहील. 10 ते 11 लिटर दुधाची क्षमता आहे. आणि मोठ्या मापाची गाई. गायची क्वालिटी पहा. खाली काय तिला? खाली नाही, अजून 8 दिवस कच्ची आहे. 8 दिवस कच्ची. सर 6 नंबरची काय सांगताय? 6 नंबरची गाई पूर्ण गिर मध्ये आहे. तिची आपण 70,000 सांगून 65,000 फायनल सांगू. 65 ला फायनल देत आहे. एकदम शांत स्वभावाची. पाहताय मित्रांनो, गायची शांतता आणि क्वालिटी पहा. काशीचा आकार पण पाहून घ्या. सडाचं अंतर सारखे. गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. सर 7 नंबरची गाय काय सांगताय? 7 नंबरची गाय आहे ना 4 दात कालवडे पहिल्या येताची. हिची आपण 45 किंमत ठेवून 41 ला फायनल. 41 ला फायनल देत आहे. ही बी शांत स्वभावाची गाई. पाहता मित्रांनो, पहिल्या रोज कालोडे पण शांत स्वभावाची. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. सर 8 नंबरची गाय? 8 नंबरची गाई मोठ्या मापाची. हिची आपण 70,000 रुपये किंमत ठेवलेली आहे. 70,000 गेली का? पाहताय मित्रांनो, खूप मोठ्या मापाची गाय आहे. 70,000 फायनल काय होईल सर? 65,000 रुपये. पाहताय 65,000 तुम्हाला गाय उपलब्ध आहे. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. सडाला हिला आहे ना 2 टाइम 3 टाइम आपण हिला दूध काढून आहे ना 7 लिटर गॅरंटी देऊ. 7 लिटरची गॅरंटी देत आहे. सडाचा काय फॉल्ट आहे का? 1 सड बंद आहे हिचं. बंद आहे. 3 सडी म्हणून तुम्ही व्यवहार करून देणार. ओके. आणि 2 टाइम दूध काढून देणार 7 लिटर. पाहताय अशा स्वरूपाची गाय आहे मित्रांनो. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू. ती आहे ना भोतावर दूध काढून देते. 9 नंबरची गाय. 10 नंबरची गाय सर? 10 नंबरची गाय आहे ना, या घरगुती दूध खाण्यासाठी आहे ना एकदम छान स्वभावाची गाय आहे. हिचे 50,000 सांगून 45,000 फायनल घ्यायचे. 45,000 फायनल देत आहे. दूध किती आहे म्हणले? दूध नाही, अजून 8 ते 10 दिवस कच्ची. ओके.
कच्ची असली तर गॅरंटी कशी देतात दिगंबर शेठ? अंगाची आणि सडाची गॅरंटी. अंगाची आणि सडाची. साडाची गॅरंटी दिली जाते. पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची गाय इथं. सर 11 नंबरची गाय. 11 नंबरची गाय एक 8 ते 10 दिवस वेळेला टाइम आहे. हम्म. हिचे आपण 55,000 सांगून 50,000 फायनल ठेवलेली किंमत. 50,000ला हो. फायनल देत आहे. क्षमता काय राहील त्याची? हिचे एक 8 ते 9 लिटरची क्षमता राहील. हा. तर हे गायचं काय ही सांगता? भावनगर मध्ये आहे. हिला खाली कालवडे. आता हिला 11-12 लिटर दूध चालू आहे. पाहता मित्रांनो ही 12 नंबरची गाय आहे. अशा स्वरूपाची गायची क्वालिटी पाहून घ्या. काशीचा आकार पहा, सडाचं अंतर पहा आणि 100% दुधाची खात्री हा. दिली जाते. बरोबर दिगंबर हो. शेठ? किती वेताची असेल दिगंबर ही शेठ? दुसऱ्यांदा खाली झालेली. दुसऱ्यांदा खाली झाली. फायनल काय होईल? हिचे फायनल 55,000 रुपये. ओके. सर 13 नंबरची गाय आहे. काय 13 सांगता? नंबरची गायला खाली कालवडे. हिला बी एक 4-5 दिवसाची वेलेली. हिला बी 10 ते 11 लिटर दूध चालू आहे आता. 10 ते 11 लिटर हा. दूध आहे सध्या. हम्म. पाहताय मित्रांनो गायचे काशीचा आकार पाहून घ्या. गायची क्वालिटी पहा. अशा स्वरूपाची गाय आहे. खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. खूप मोठ्या मापाची गाय आहे ही सुद्धा. काय होईल फायनल तिचं? हिचे 55,000 रुपये फायनल. पाहताय मित्रांनो अशा स्वरूपाची गाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा. सर हिचं काय सांगताय? हिचे 55 सांगून ही बी वेलेली एक 5 ते 6 दिवसाची. हिचे 50,000 रुपये फायनल. फायनल ओके. हिचं काय सांगताय 15 नंबरची? 15 नंबरची गाय आहे. ही आपल्या तबेल्याची साऱ्यात मोठी गाय आहे. हा. आणि एक 6 दात आहे. हिला खाली कालवडे. एक 12 ते 14 लिटर गॅरंटीची गाय आहे. हिची आपण 95,000 रुपये किंमत ठेवलेली. 95,000 किंमत हो. ठेवली. पाहताय दिगंबर शेठ सारखी हाईट आहे गायची सुद्धा. तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. किती आहे फायनल? फायनल हिचे 85,000 रुपये होते. 85,000 होईल हो. का? या वरात बसल्यावर कमी जास्त करू आपण. पाहताय मित्रांनो काशीचा आकार पाहून घ्या गायचा. प्युअर काबरामध्ये. अशा पद्धतीची गाय आहे आणि मोठ्या मापाची गाय आहे. पाहताय काशीचा आकार पहा. 15 नंबरची गाय आहे ही. दुधाची क्षमता काय राहील सर? दुधाची क्षमता 14 लिटरची. 14 लिटरची ओके. हा 16 नंबरची गाय काय? 16 नंबरची गाय वेलेली. तिला खोंड आहे. हा हिचे आता 5-5.5 लिटर एक टायमिंगला दूध निघतं. चालू आहे. हो. पाहता मित्रांनो काशीचा आकार अशा स्वरूपाची गाय आहे. काय होईल फायनल म्हणले? हिचे 50,000 रुपये फायनल.